तुला जे आवडत असेल ते घे. चित्त प्रसन्न कशाने होतं ते अगोदर सांगितलं. मनामध्ये निरनिराळे विक्षेप येतात, निरनिराळे विचार येतात, नको त्या गोष्टी आठवत बसतात ध्यानाच्या वेळेला. त्याच्यावरती मार्ग काय आहे? मन प्रसन्न असणं ही आवश्यकता आहे. मग वेगळ्या वेगळ्या गोष्टी सांगितल्या कशा केल्याने मन प्रसन्न होईल. त्याच्यात ईश्वर प्रणिधान ही मुख्य गोष्ट. परमेश्वराचं स्मरण करणे सर्वात महत्वाची गोष्ट. परमेश्वराचं स्मरण करणे. बाकीच्या गोष्टी ज्या सांगितल्या त्या वेगळे वेगळे उपाय आहेत चित्त प्रसन्न ठेवण्याचे. विषयवती वा प्रवृत्ती उत्पन्ना मनस्थिती निबंधन. विषयवती प्रवृत्ती निर्माण करणे म्हणजे चांगला विषय निर्माण करणे. डोळ्यासमोर एखादं मंदिर आहे, गावाबाहेर अगदी शांत आहे, आपण तिथं बसलेलो आहोत, कोणी नाही आहे, आपले इष्ट देवता किंवा गुरु हे प्रत्यक्ष समोर आहे, त्यांनी आपल्या मस्तकावरती हात ठेवलेला आहे आणि ते ध्यानाची अनुज्ञा दिलेली आहे, त्यांना नमस्कार करून आपण ध्यानात बसतो. विषयवती प्रवृत्ती स्वतःच निर्माण करायचा विषय. मन प्रसन्न होण्याच्या वेगळे वेगळे चित्र निर्माण करत राहावे असं त्याचा अर्थ नाही की या बागेतून त्या बागेत गेलो वगैरे सारखं जर का करायला. मन स्टेडी स्टेट मध्ये राहत नाही, ते अस्थिर असतात. त्यातनं कुठला विचार आला तर ते आलोच अस्थिर असतात. एका विचाराने दुसरा विचार, अशा रीतीने विचारांची आंदोलनं निर्माण होतात. त्यासाठीचे हे सगळे उपाय आहेत. वीतराग विषयम वा चित्तम, विरागी पुरुषांचं स्मरण करणे. विवेकानंदांचं स्मरण केलं, रामकृष्णांचं स्मरण केलं, गोंदवलेकर महाराजांचं स्मरण केलं, आपल्या सद्गुरूंचं स्मरण केलं. मन प्रसन्न होतं विरागी पुरुषांच्या स्मरणाने. मोठं सूत्र सांगितलं. इतर किती मोठे असले लोक तरी त्यांच्या स्मरणाने मन प्रसन्न नाही. एक शांत प्रसन्नता असते. म्हणून वीतराग विषयम वा चित्तम असं सांगितलं. नंतर मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षाणाम, सुख दुःख, पुण्य विषयाणाम. कुणाला सुख झाल्याचं मनामध्ये आलं किंवा बायाला हे प्राप्त झालं तर मैत्री ही प्रतिपक्ष भावना म्हणतात त्याला, की त्याच्याबद्दल माझी मैत्री आहे अशी भावना. दुःख झालं, करुणा, कुणी चांगलं काम केलेलं आहे, पुण्य, मुदिता, आणि वाईट कुणी काही केलेलं असेल, उपेक्षा, सोडून देणे. मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षाणाम, सुख दुःख, पुण्य विषयाणाम, भावना चित्त प्रसादन. चित्त प्रसन्न. अशा ज्या चित्ताच्या प्रसन्न करणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये त्याच क्रमामध्ये स्वप्न निद्रा ज्ञानालंबनम वा असं एक सूत्र. एखादं छान स्वप्न पडलेलं असतं, मग याविषयी स्वप्न पडलेलं असतं एखाद्या वेळेला, त्यात एखाद्या सत्पुरुषाची भेट झालेली असते,
आपल्याला आनंद झालेला असतो त्या स्वप्नामुळे, त्या स्वप्नाचा आठव करावा असं म्हणतात. कुठली तरी स्वप्न आठवू नये. काही काही स्वप्न चांगली नसतात, ते आठवत बसू नये. निद्रा आलंबन म्हणजे निद्रा ज्ञान आलंबन असं म्हटलेलं. निद्रा ज्ञान म्हणजे अभाव प्रत्यय हे निद्रेचं स्वरूप आहे, काही नाही अशा प्रकारे. अभाव प्रत्ययालंबन वृत्ती निद्रा असं अगोदरच सूत्र येऊन गेलं. काही नाही, सर्व गोष्टी नाही, कुठलीही गोष्ट नाही असा जो अभाव आहे, तशी स्थिती आपण केव्हा तरी निद्रेमध्ये अनुभवलेली असते, चांगली गाढ निद्रा. आणि तशाच प्रकाराने त्या अभाव प्रत्ययाचं जणू काही पुन्हा आपण अनुभव स्वरूप पाहत आहोत असं समजायचं. हे थोडंसं डेंजरस आहे, कारण की निद्रेचं अवलंबन जर का घ्यायला लागलं तर आपण निद्रेत झटकन जाऊ शकतो. हे सांगितलेलं आहे की उपाय थोड्या वेळासाठी म्हणून ते करण्याचे उपाय. सर्व काळी निद्रेचं अवलंबन घेता येत नाही. म्हणजे निद्रा ज्ञानाचं अवलंबन. निद्रा ज्ञान म्हणजे अभाव प्रत्यय, काही नाही असं स्थिती चित्ताची. चित्त प्रसन्न करण्याचे, शांत स्थिर करण्याचे हे मार्ग म्हणून सांगितले. याच्यानंतर सांगितलं की जे काही तुला इष्ट वाटेल, यथाभिमत ध्यानात. अभिमत याचा अर्थ योग्य, इष्ट वाट, चांगलं वाट. यथाभिमत ध्यानात जे आवडेल ते अवलंबन घे. म्हणजे असं मोकळं ठेवलेलं आहे की अमुकच करायला पाहिजे, पण ते चित्ताची पातळी स्थिर करण्याचा उपाय आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. हा काही ध्यानाचा मार्ग नव्हे. मन चंचल झालं, अस्थिर झालं, मध्येच तर त्याला शांत करण्याचे हे सगळे मार्ग आहेत. प्रॅक्टिकल ऍस्पेक्ट्स सांगतायत योगसूत्र. त्या प्रॅक्टिकल ऍस्पेक्ट मधला हा भाग आहे, यथाभिमत ध्यानात. शंकराचार्यांचा एक शिष्य होता आणि तो असा अस्थिर व्हायचा. तो गावाकडचा होता, खेडेगावाकडचा होता. आणि त्याला त्याची एक अतिशय, काही झालं तरी देखील तिकडची आठवण असायची गावाकडची. तर शंकराचार्यांनी विचारलं, तू चित्ताचा अस्थिर आहे, तू कशाची आठवण येते? तर माझी एक अतिशय आवडती म्हैस होती, तिची आठवण येते. तर ते म्हणले की तू त्या म्हशीचंच प्रज्ञानम ब्रह्म अशा भावाने अवलंबन घे. थोड्या दिवसात त्याचं चित्त स्थिर झालं. आपल्याला हा काय प्रॉब्लेम नाही, आपल्या काय म्हैस बीस नाही. पण हे बरेचसे उपाय सांगितले, त्याचं कारण असं आहे की चिदाकाशामध्ये म्हणजे मस्तकाकाशामध्ये, गगनामध्ये अवधान केंद्रित करायचं आहे, लक्ष केंद्रित करायचं. तिकडे लक्ष केंद्रित करत असताना ते जर का प्रसन्न नसेल, त्याच्यात जर का त्रासदायक वृत्ती निर्माण होत असतील, तर ते खाली सारखं वाढलं. मुख्य गोष्टीवरती ते चित्त स्थिर न होता, अवधान ते केंद्रित न होता, नको त्या गोष्टींच्या बरोबर फिरत राहत. बरं, त्या वृत्ती जरी नाही आठवलं तरी एक प्रकारचं नर्वसनेस मनाला वरती जाऊ देत नाही, सूक्ष्म अशा ठिकाणी लक्ष केंद्रित करू देत.
त्याच्यासाठीचे हे सगळे उपाय आहेत. या सगळ्या उपायांच्या मधला मुख्य उपाय कुठला असेल तर ईश्वर स्मरण हा आहे. आणि तो ध्यानकालामध्ये एखाद्या व्यक्तीला ध्यानकालाच्या मध्ये इतर काही देखील करता येत नाही, त्याला त्या ध्यानाची सवय नसले म्हणा, किंवा एखाद्या वेळेला नाहीच लागत ध्यान, म्हणजे बऱ्याच वेळा नाहीच लागत ध्यान, अशी जी स्थिती असते की काही केलं ध्यान नाही लागत. मग त्याने करायचं काय त्यावेळेला? ईश्वर स्मरण करणे, दुसरं काय. पण ते जर समजून केलं तर ते ध्यानात पुन्हा घेऊन जाईल. ईश्वराचं अस्तित्व सर्वत्र आहे. आपण जे मस्तकामध्ये लक्ष केंद्रित करतो त्या ठिकाणी ईश्वराचं अस्तित्व आहे. आणि आपण जो मंत्र घेतो नाम, त्या मंत्राने त्या अस्तित्वाला चित्ताचा स्पर्श होत आहे. अशी स्थिती आपणच लक्षपूर्वक तयार करायची असते. नुसत्या नामस्मरणाने, त्याच्या प्रभावाने देखील चित्त शांत होतं. श्रीराम 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 म्हणता म्हणता चित्त शांत. पण नको ते विचार जातात. असं जरी असलं तरी देखील आम्ही अस्तित्वाशी जर का चित्त संबंधित करून, देव आहेच आहे तिथे, ज्याच्यावर माझी भक्ती आहे तो मस्तकाला सगळीकडेच आहे. मस्तकात माझ्या नाहीये असं म्हणता येत. माझ्या डोक्यात काही नाहीये ते बरोबर आहे. रिकामा डोका असलो तरी देव आहे तिथे, हे लक्षात ठेवा. म्हणजे देवाचं अस्तित्व आम्ही त्या ठिकाणी आहेच आहे. म्हणजे आपल्याला लक्ष केंद्रित करताना त्या अस्तित्वाला अवधानाने स्पर्श करायचा. नामस्मरण करत राहा. आणि इतकं अवधान तिथं नेणं वगैरे याच्यासाठी मानसिक शक्तीची आवश्यकता असते. कधी कधी ते अवधान आपल्या हातात नाहीये. नामस्मरण, अलीकडची पातळी असो पलीकडची पातळी असो, कुठल्याही पातळीला ईश्वराच्या स्मरणाने येते. व्यवहारामध्ये वावरत असताना बऱ्याच वेळेला आपण हे नर्वसनेस जो असतो तो मनाचा कल्टिवेट करत असतो. जेव्हा का आम्ही कामामध्ये एंगेज असतो त्यावेळेला हा काही त्रास होतो. कोणाशी बोलत असतो काही त्रास होतो, लोकांच्या मध्ये असतो काही त्रास होतो. पण जेव्हा का आम्ही एकटे असतो आणि मन मोकळं असतं त्यावेळेला त्या काळामध्ये नको त्या विचाराने ते सारखं डोकं भणभणत असतं. एका विशिष्ट वयानंतर आपण अचिव्हमेंट काय केली जीवनामध्ये असा एक विचार उगीच मनामध्ये येतो. या सगळ्या गोष्टी निरर्थक आहेत वस्तुतः, पण ते विचार मनामध्ये येते आणि ते नर्वस करतात. बऱ्याच वेळा आपल्यामध्ये कपॅसिटी असून आपण फार काय करू शकलो नाही असं सारखं वाटत राहतं. इतक्या आपल्याला फॅसिलिटीज असून आपण काय फारसं करू शकलो नाही असं वाटतं. या सगळ्या गोष्टी पास्ट मधल्या आहेत, त्याचा उपयोग काही नाही आता. ह्या विचाराने ते विचार जात नाही. तळ्यात थांबल्यासारखं वाटतं, पुन्हा 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 सुरू होतात. असं काहीतरी निरनिराळ्या प्रकारे माणसं जे आपल्याला का नर्वसनेस येतो हे सांगत असतात मला मनानं. त्याचं ॲनालिसिस मी काही काही वेळेला करत असतो त्याच्याशी बोलताना. तेव्हा मला हे समजून आलं की हे असे वेगळे वेगळे प्रकार आहेत.
नर्वसनेस वाढतो. या सगळ्या गोष्टीला एकच मार्ग आहे की कधीही नामाशिवाय असू नये, मंत्राशिवाय असू नये. ज्या वेळेला एखादी व्यक्ती मंत्राशिवाय असते त्यावेळेला ती एकटी असते, आणि ज्या वेळेला ती मंत्रासहित असते त्यावेळेला ती देवासहित असते. त्यामुळे देवाच्या स्मरणाने आलेली भरीवता ही व्यक्तिमत्वामध्ये भरीवता निर्माण करते. म्हणून नित्यनेम प्रातःकाळी, माध्यान्हकाळी, सायंकाळी नामस्मरण सर्व काळी करीत जावे, हे तर झालं. पण आपण लक्ष ठेवलं पाहिजे की व्यवहार काळामध्ये कितीतरी व्यवहार असे असतात की ज्या वेळेला मनबुद्धीचं फारसं काम नसतं. नामस्मरण कोणत्याही कर्मामध्ये ते आम्ही अशा रीतीने गुंफू शकतो. आणि नामस्मरणासहित जर ती व्यक्ती असेल, इथून तिथं जायचं नामस्मरणासहित, एकटं जायचंच नाही, विदाऊट नामस्मरण नाही राहायचं, असं सदा शिकवायला लागतं. तसं केल्यामुळे चित्ताला एक प्रकारचा आधार राहतो की आपण आत्ता बरोबर राहतो, बाकी पाठीमागे काय झालं असेल झालं, आत्ता मी देवाच्या बरोबर आहे. पण टोटल पिरियड 7 दिवसाचा त्याच्यामधला जो भाग ध्यानाचा असतो तो अतिशय अल्प असतो. त्या अल्प भागामध्ये आम्ही प्रत्यक्षतः ईश्वर तत्वाला चित्ताने स्पर्श करायचा प्रयत्न करत असतो. स्वतःच्या आत्म्यामध्ये त्यालाच आत्मतत्व असं म्हटलं जातं. तर आत्मस्वरूपाशी चित्त संलग्न करण्याचा आम्ही जो प्रयत्न करतो ते सूक्ष्म आहे, आणि त्याच्यासाठी एक मानसिक बलाची आवश्यकता असते, मन प्रसन्न असण्याची आवश्यकता असते. प्रसन्न चित्त गगने रिगता, गगनरूप होते सर्वत्र, त्या गगनाचा साक्षी मी ऐसे भावताहून मनावस्था प्राप्त. त्या अवस्थेची सहज स्थिती शब्दे वर्णावे कवणे रीती, ज्याची त्यासे यथा प्रचिती, आनंद चित्ती न समाये. पण जे करतो आहोत त्याच्यासाठी हे सगळे एवढे सूत्र कशासाठी सांगितली? याच गोष्टीसाठी सांगितलं की चित्त जर का चांगल्या पातळीवरती आलेलं नसेल तर ते अवधान त्या सूक्ष्म गोष्टीवर केंद्रित नाहीच करते, समजून घेण्याची प्रवृत्ती पण नाही, घुटमळत राहत. किती वेळ बसलो तरी समाधान होत. कसं समाधान होईल? किती वेळ बसलो तरी देखील त्या ठिकाणी डॉक्टरच्या दवाखान्यामध्ये एक विशिष्ट वेळ आहे आणि त्याच्यासाठी म्हणून त्याच्याकडे खूप गर्दी. आपण एक पेशंट म्हणून गेलो, अपॉइंटमेंट वगैरे न घेता गेलो, त्याच्यानंतर बसलो, बसा बसा काय सांगता येत नाही, डॉक्टरची वेळ झाली की गेला पाठीमागच्या दारात. आता आम्ही इतका वेळ बसलो, भेटत नाही. त्यावेळी इतका वेळ बसल्याचं काही समाधान नाही. ज्याला भेटायला आलेलं त्याला भेटलं पाहिजे की नको? त्याच्याशिवाय समाधान कसं होईल? चांगल्या विचारात राहिलो, देवीचं दर्शन घ्यायचं, आजूबाजूला सुंदर बगीचा आहे, बगीचात फिरत राहिलो आणि का परत निघालो, तर समाधान मिळणार नाही. या कारण की पहिल्यांदा जाऊन दर्शन घे, रामकृष्णांनी दिलेलं दृष्टांत आहे. पहिल्यांदा जाऊन दर्शन घे, बाकी नंतर फिरणं. म्हणून त्याच्यासाठी म्हणून ती गोष्ट प्रत्यक्षतः आम्ही त्या मूर्तीचं दर्शन घेतल्यानंतर आम्हाला जसं वाटतं की बाबा हा झालं दर्शन, तसं इतर किती फुलं पाहिली बागेतली, अमकं झालं तमकं झालं तरी काही
काहीही वाटत नाही. तेवढ्यापुरतं काय वाटतं, पण नंतर असं मनात राहून जातं की दर्शन नाही. तसं आहे हे की तुम्ही त्या बसल्यानंतर त्या न लागण्याची अनेक कारण आहेत, परंतु एक गोष्ट प्रयासाने अवधान मस्तकामध्ये केंद्रित करून स्ववरती 2 मिनिटं राहिलं तरी आपण ध्यान नाही. सेल्फवरती जायचं आहे. हे जे असं चुकलं त्याचं ध्यान लागणार. पण ते तिथं नेण्याच्यासाठी थोडं प्रसन्न असायला लागतं, आणि ती प्रसन्नता प्राप्त करून नामस्मरणामुळे प्राप्त होते. संतांच्या जीवनचरित्रांच्या वाचनाने श्रवणाने प्राप्त होते. चांगल्या प्रकारच्या गायनाचं जर का आस्वाद घेतला तर त्यांनी प्राप्त होते. सृष्टी सौंदर्याने प्राप्त होते. पण हे सगळं करत असताना ईश्वराचं अंतःकरणाला सान्निध्य पाहिजे, तरच ते प्राप्त होते. देवाचं अस्तित्व जर का मन धरेल तरच ते प्रसन्न होईल, अन्यथा ते प्रसन्न होईल. वितराग विषय चित्त असं म्हणण्याचं कारण आहे की विरागी पुरुषांच्या रूपाने देवच असतो, त्यामुळे त्याचं स्मरण केल्याने चित्त प्रसन्न होते. पण असं असलं तरी त्यांनी देव पाहिलेला असला तरी आम्ही पाहिलं, आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन असायला नको की आपल्या मध्ये असलेलं चैतन्य तत्व हा देव, त्याचंच आम्हाला दर्शन रोज होऊ शकतं. डोळ्यांनी दिसण्याचा प्रश्नच नाहीये, चित्त त्याच्याशी संबंधित होऊन राहणं. आंखों से मत देखिए, आंख को देखिए, आंखों को देखिए. डोळ्यांनी पाहू नका, डोळ्यांना पहा. आंखों को कैसे देखिए, आंखों को मन से देखिए. मन से मत देखिए, मन को देखिए. मन को कैसे देखिए, मन को बुद्धि से देखिए. बुद्धि से मत देखिए, बुद्धि को देखिए. बुद्धि को कैसे देखिए, बुद्धि को खुद से देखिए. स्वामी अखंडानंद. खुद से मत देखिए, खुद को देखिए. खुद को कैसे देखिए, खुद को खुद से देखिए. ऐसा देखने से ये मालूम पड़ता है कि देखने वाला और दिखने वाला एक ही है, यही दर्शन है. ही स्थिती प्राप्त करून घेणं, त्याच्यासाठी चित्त प्रसन्न होणं. त्याच्यामधला सूक्ष्मातिसूक्ष्म भाग हा आहे की स्वस्वरूपावरती अवधान केंद्रित करून राहणं. बस स्वस्वरूपावरती अवधान केंद्रित. मी या जाणीवेला पकडलं पाहिजे. थोडा वेळ जरी झाला तरी, 5 मिनिटं झालं तरी देखील माणसाचं समाधान प्राप्त होतं की हा, मला तिथं स्पर्श झाला. मग त्याच्यामध्ये जास्ती काळपर्यंत राहणे, चित्त त्याच्यात विलीन होऊन जाणे, या सगळ्या समाधीच्या अवस्था आहेत. पण त्या समाधीच्या अगोदरची जी अवस्था आहे की तिथं स्पर्श झाला, तिथं राहिलो नाही आम्ही फार वेळ तर देखील तिथपर्यंत जाऊन पोहोचू. ही अवस्था प्राप्त होण्याची अत्यंत आवश्यक. नाही तर मग काय होतं की आपण गुटमुळत राहतो, गुटमुळत राहतो, गुटमुळत राहतो, आणि मग ती अवस्थाच नाही प्राप्त. ज्या वेळेला चित्त जड असतं, ज्या वेळेला चित्त रजगुणात असतं, ते सारखं फिरत असतं, त्यावेळेला ते चित्त या तत्वाचा अनुभव घ्यायला योग्य नसतं. याच्या मार्गांनी अगोदर या जे मार्ग सांगितले, या मार्गांनी त्या थोड्याशा इलेव्हेटेड स्टेजला राहतात. पण त्या इलेव्हेटेड स्टेजनी सुद्धा त्या तत्वाला स्पर्श आम्ही प्रयत्नपूर्वक ते लक्ष तिथंच ठेवून केल्याशिवाय नाही. मग आत्मदर्शन ही खूप उंचीची गोष्ट आहे. पण आत्मदर्शनाची तयारी आपण ध्यानात करत असतो. ध्यान एकदम रिलॅक्स वाटतं वगैरे, किरकोळ गोष्टी आहेत रिलॅक्स वाटणं. आत्मदर्शनाची तयारी ध्यानामध्ये करतो, ही फार मोठी गोष्ट आहे. तसं ते
जास्तीत जास्ती त्याच्यासाठी म्हणून योग्य बनत जातो. तसं होण्याच्यासाठी ते थोडंसं अगोदरच बाह्य उपायांनी, इतर उपायांनी प्रसन्न करण्याची आवश्यकता असते. त्या उपायांमधला सर्वात श्रेष्ठ उपाय नामस्मरण हा आहे. ईश्वराचं अस्तित्व मनामध्ये धरून त्याचं स्मरण करणे आणि व्यवहारामध्ये वागत असताना नामस्मरणाशिवाय न राहणे, या गोष्टींनी एक प्रकारचं व्यक्तिमत्व घडत असतं. ते व्यक्तिमत्व देवाशी संलग्न होण्याच्या तयारीमध्ये राहतात सबंध दिवसभर आणि मग ध्यानात प्रत्यक्षता. त्या ठिकाणी जे प्रयोग करतो, प्रत्यक्षता जो प्रयत्न करतो तो सफल होतो. हरिओम.